आपकी अदालतमध्ये AIMIMचे चीफ असदुद्दीन ओवेसींवर आरोप आहे की हे मागून वार करणाऱ्यांना सपोर्ट करत आहेत. हा आरोप सुद्धा पाकिस्तानचा आहे. जेव्हा शशी थरूरचं डेलिगेशन गेलं, जेव्हा तुम्ही डेलिगेशन घेऊन सौदी अरेबियाला गेलात, त्याच्यानंतर पाकिस्तानने बिलावल भुट्टोला पाठवलं आणि बिलावल भुट्टो म्हणाला की हे तर रात्रीच्या अंधारात हल्ला करतात. रात्रीच्या अंधारामध्ये तर चोर हल्ला करतात. जर हिम्मत असली तर दिवसा हल्ला केला असता. नाही, दिवसा सुद्धा झाला ना. सेकंड टाइम जेव्हा झाला होता, सेकंड टाइम जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा दिवसाच्या प्रकाशात झाला. तो तर त्यांना दिसून आला. प्रश्न हा आहे की बिलावल भुट्टो आपल्या आईच्या हत्यारांना विसरून गेले आहेत. बिलावल भुट्टो एक मुलाच्या नात्याने त्यांनी लक्षात ठेवायला हवं की त्यांच्या आईला टेररिस्टने मारलं आणि त्यांच्या आईच्या हत्येच्या वेळी 135 लोकांचा मृत्यू झाला. आणि युनायटेड नेशनने एका इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला समजावलं, डिप्लोमॅट्स होते त्यामध्ये. ते म्हणाले की पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने शॉडी इन्व्हेस्टिगेशन केलं. ज्या जागेवर हत्या झाली ती जागा पाण्याने धुवून टाकली. सीन ऑफ ऑफेन्सला प्रिझर्व नाही केलं. तर बिलावल भुट्टो हे सुद्धा विसरून गेले की त्यांच्या आजोबांना ज्यांनी फासावर चढवलं होतं ती ही आर्मी होती. आज बिलावल भुट्टो सगळा इतिहास विसरून गेलेत. जो इतिहास विसरून जातो, लक्षात ठेवा, परत एकदा तो विक्टिम होईल. आता तर खूपच वाढवून चढून बोलतायत. ते म्हणतायत की जर आमचं पाणी बंद केलं, जर वॉटर ट्रीटीला रिवाईव्ह नाही केलं, तर मग जगामध्ये पहिलं न्यूक्लिअर वॉटर वॉर होईल. हे बघा, इंडियाने नो फर्स्ट यूजची आपल्याकडे एक कंडिशन आहे. तुम्ही यूज कराल तर साहजिकच इंडियाला सुद्धा यूज करावं लागेल. आणि जेव्हा हे परिस्थिती अशी या प्रकारची बडबड करताय, पाणी जर तुम्ही प्राईम मिनिस्टर, गव्हर्नमेंटने सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी घेतायत, पाण्याच्या ट्रीटीला आपण तिथेच ठेवलं. ट्रीटी संपली नाही. पाणी आज सुद्धा जात आहे. कारण पाणी कुठे ठेवणार तुम्ही? पाणी आज सुद्धा जात आहे. परंतु आपण हे कंट्रोल करत आहोत की तुम्हाला पाणी, जेव्हा तुम्ही बीज रुजवाल त्यावेळी पाणी नाही मिळणार तुम्हाला. कारण तुम्ही भारतामध्ये दहशतवादाचे बीज रुजवत आहात मागील 70 वर्षापासून. जर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना पाणी हवे आहे तर तुम्हाला भारतामध्ये हे संपवावं लागेल. पाणी तर आज सुद्धा जात आहे, परंतु आपण कंट्रोल करत आहोत पाणी. तर हे म्हणणं की आम्ही असं करू, बिलावल भुट्टोने या प्रकारच्या बालिश बोलणी करू नये. त्यांनी बघावं, भारताच्या शक्तीचा अनुभव घेतला आहे त्यांनी. आणि कुणी आज या देशामध्ये मूड आहे की हा जर कुठला शेजारी देश आपल्या देशामध्ये आतंकवाद करेल, गव्हर्नमेंट कुणाचाही असो, आज मोदी आहेत उद्या राहणार नाहीत, परंतु एक तर बनला आहे ना, तुम्ही एक बनवलं आहे गोष्टीला, ते दुसऱ्या सरकारला सुद्धा करावं लागेल. आता तिसऱ्या वेळी जेव्हा होईल, चौथ्या वेळी जेव्हा होईल, तेव्हा कुठे ना कुठे हे होईल. हे त्यांना समजायला हवं. कुठे होईल मग? हे कुठेही होऊ शकतं. कुठेही होऊ शकतं. आम्ही केवळ तुमच्या रनवेवर हे केलं आहे. तुमचा पूर्ण एअरबेस सुद्धा जाऊ शकतो. माहीत नाही जितके सुद्धा तुमची महत्त्वाची स्थानं आहेत. जर तुम्ही भारताच्या डॅम्सवर किंवा पाण्याच्या नावावर तुम्ही कराल तर मग काय, आम्ही काय बांगड्या घालून थोडी बसलोय. हो, हे आपले सैन्य कशासाठी ठेवलंय? हे केवळ दाखवण्यासाठी? इतके सगळे जे हत्यार आपण सगळे इतके घेत आहोत ते काय करण्यासाठी? देशाच्या सुरक्षेसाठी तर घेऊन ठेवलेत ना. मग जर तुम्ही अशा प्रकारची फालतू बडबड कराल तर जे 7 आणि 8च्या दिवशी झालंय आणि 9 आणि 10च्या दिवशी झालंय, त्यांनी शिकलं पाहिजे यातून. आता शहबाज शरीफ तर असं म्हणतायत की रात्री 2:30 वाजता फोनची घंटी वाजली आणि तेव्हा कळलं की भारताचे ब्रह्मोस आजपर्यंत पोहोचलेत. ते आमच्या हैदराबाद भाषेमध्ये म्हणतात की आम्ही केवळ तुम्हाला झलक दाखवली बाळा. तर ते तर ब्रह्मोस मिसाईल आहे. ते तुम्ही आणखी हिंमत केली असती तर साहजिकच मग समुद्रातून सुद्धा काहीतरी झालं असतं. तुमच्या समुद्रातून सुद्धा काहीतरी झालं असतं तुमच्यावर. तर हा गैरसमज आहे पाकिस्तानला की आम्ही असं केलं होतं. तसं काहीच नाही केलं तुम्ही. भारताची मिलिटरी सुप्रीमसी कायम होती आणि नेहमीच राहील इन्शाअल्लाह ताला. त्यांचं तर असं म्हणणं आहे की जर आमचं पाणी बंद कराल, केवळ बिलावल भुट्टोंबद्दल बोलत नाही, पाकिस्तानच्या सैन्याबद्दल बोलतोय, तर आम्ही तुमचे श्वास बंद करून टाकू.
नाही, तुमची लोकसंख्या किती आहे? आमची लोकसंख्या किती आहे? तुम्ही हे नाही, हे श्वास कसे बंद कराल? तुम्ही कुठूनही तुम्ही आधी तर बलुचींवर हल्ले बंद करा. तुम्ही आधी इराणच्या आउटपोस्टवर हल्ले बंद करा. सगळ्यात आधी तुम्ही हे पाकिस्तानच्या जनतेला सांगा की असीम मुनीरने ट्रम्पशी काय डील केली आहे. ते सांगा, ट्रम्पशी काय डील करून आला आहात तुम्ही? डील बघा, ट्रम्प त्यांना व्हाईट हाऊसमध्ये घेऊन गेले. याचा अर्थ असा नाही की ट्रम्पने केवळ त्यांना तिथे बसवून खायला दिलं. ट्रम्प काहीतरी म्हणाले असेल ना, की बाळा आता त्या बॉर्डरवरती तुला काहीतरी करायचंय, आमच्यासाठी नाचावं लागेल. तर ते नाचवतील त्यांना तिथे. मी तर ऐकलंय की जे अमेरिकेचे स्पाय प्लेन्स आहेत ते ऑलरेडी इराण आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे तिथे तैनात केलेले आहेत त्यांनी. नाही, यांचा एक एअरबेस आहे. तो तर पूर्णपणे युएसच्या कंट्रोलमध्ये आहे. तो युएसच्या कंट्रोलमध्ये आज सुद्धा त्यांच्या. भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या देशाचा कुठला बेस नाहीये. आपण कुठले टेररिस्ट कॅम्प चालवत नाही कुठल्या दुसऱ्या कंट्रीच्या विरोधात. हे सगळे वाईट गुण तर त्यांच्याकडेच आहेत. सगळ्या जगाचा कॅन्सर त्यांच्याकडे आहे, टेररिझमचा. तर ते करत आहेत. तर कुठल्या शेजाऱ्यांशी त्यांचे संबंध काय आहे ते सांगा बरं. आता तर तालिबान त्यांच्या विरुद्ध झाले आहेत. तालिबान भारताला म्हणत आहेत की तुम्ही आम्हाला मदत करा. आपला इतका आउटराईट सपोर्ट करत आहेत आणि ते आपल्यासाठी जे पोर्ट आपण इराणमध्ये बनवत आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्याने आपण पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तानमध्ये आपली एंट्री होईल. ते खूप स्ट्रॅटेजिक होईल. पण आता तुम्हाला असं वाटतं की अमेरिका पाकिस्तानच्या एअरबेसने त्यांची एअरस्पेस वापरण्यासाठी मुनीर साहेबांना बिर्याणी खाऊ घालतायत? नाही, बिर्याणी तर नसेल खाऊ घातली. स्टेक खाण्याची सवय आहे मुलीला. तर ते खाल्लं असेल नक्कीच. मी हे असू शकतं, नक्कीच असू शकतं, नक्कीच असू शकतं. हे असं म्हणणं की त्यांनी असे म्हटलंय ट्रम्पला नोबेल प्राइज मिळेल आणि त्यामुळेच त्यांनी बोलवलंय त्यांना. नाही, नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि ती समोर येईल बघा आता येणाऱ्या 1 आठवडा 10 दिवसांमध्येच. ओवेसी साहेब, डोनाल्ड ट्रम्पला हे चांगलंच माहिती आहे की ओसामा बिन लादेन कुठे लपून होता. त्यांना हे सुद्धा माहिती आहे की हाफिज सईद कुठे लपलाय. ही सगळी लोक अमेरिकेच्या टेररिस्ट लिस्टमध्ये आहेत. असं असून सुद्धा पाकिस्तानशी इतकं प्रेम दाखवण्याचं कारण काय? हे तर आता अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशनने सांगायला हवं. तुम्ही नक्की असं काय त्यांच्यामध्ये पाहिलंय की जिथे तुमच्याच कंट्रीचे प्रोस्क्राईब टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे लीडर्स आज पब्लिकली मीटिंग करून भारताच्या विरुद्ध फालतू बडबड करतायत. तर तुम्ही कसे त्यांना टॉलरेट करत आहात? तर हे बघा, या लोकांची जी डबल पॉलिसी राहिली आहे ना, याचमुळे कित्येक जगामध्ये कित्येक ठिकाणी इन्स्टॅबिलिटी निर्माण झाली आहे. तुम्ही अफगाणिस्तानमध्ये गेलात. एका रात्रीत तुम्ही अफगाणिस्तानला सोडून दिलं. ही वेगळी गोष्ट आहे की थोडी स्टॅबिलिटी आली आहे तिथे. व्हिएतनामला गेले, काय झालं? तुम्हाला काय मिळालं? इराकमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही म्हणालात की वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन झालं, काहीच नाही मिळालं. तर हे आत्ताच्या 20-25 वर्षांमध्ये यांची स्थिती राहिली आहे. तर यामुळे आपल्याला कॉशियस राहायची खूप गरज आहे. खूप गरज आहे. यामुळेच आपण सुद्धा एक स्टँड घेतला पाहिजे तायवानवर. आपण सुद्धा एक स्टँड घेतला पाहिजे. भले कुठलाही स्टँड असो. तेव्हाच यांच्या लक्षात येईल. खूपच जास्त लोकप्रिय झाले आहात भारतामध्ये तुमच्या देशभक्तीमुळे, जो तुम्ही सिंदूरनंतर आवाज उठवला आहे. मला जाणून घ्यायचंय सर, तुम्ही तुमच्या पार्टीचं नाव सेक्युलर पार्टी ठेवायला हवं. नाव असं असायला हवं जे हिंदू मुस्लिम सगळ्यांमध्ये लोकप्रिय असेल. एक दुसरं सर, मला असं वाटतं डॉक्टर आंबेडकरांनी जसं सनातन धर्मामध्ये खूप सुधारणा केली होती, तसंच तुम्ही इस्लामच्या क्रूरता आणि कट्टरतेविरुद्ध जो आवाज उठवत आहात, तर मला असं वाटतं की सर तुम्ही डॉक्टर आंबेडकरांप्रमाणे तुम्ही इस्लाममध्ये जो वाईटपणा आहे, जी क्रूरता कट्टरता आहे, ती संपवण्याचा प्रयत्न कराल सर. जेव्हा मी इतका पॉप्युलर झालो आहे तर हे सगळं करण्याची गरजच नाहीये मला. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की आता तुमची जी पार्टी आहे आणि तुम्ही आता संपूर्ण हिंदुस्थानमध्ये एक्सेप्टेबल आहात. जे काही मी म्हणालोय त्यामध्ये माझं काही पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह किंवा सफलता मिळवण्याचा उद्देश नव्हता. मी बोललो आहे तर आपल्या पार्टीच्या पॉलिटिकल इंटरेस्टला बाजूला ठेवून बोललो आहे. कारण मला इलेक्शन लढण्यासाठी बोलण्याची गरज नाहीये. हे पहलगामच्या मृतदेहांवरती कोणी सत्ता स्थापन करेल का? सांगा तुम्ही.
जे 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 काही पेहलगाममध्ये आपण बघितलं, तुम्ही बघितलं, आपण ती वेदनादायक दृश्य बघितली. म्हणजे ते लोक तर ज्यांना गोळ्या मारल्या ते लोक तर या जगात नाही राहिले, परंतु जे जिवंत आहेत त्यांना तर काय परिस्थिती असेल त्यांच्यावर आज सुद्धा विचार करा तुम्ही. त्या लहान मुलांवर, त्या मातांवर, म्हणजे ते तर आयुष्यभराचं दुःख घेऊनच जगत राहतील, जोपर्यंत जिवंत राहतील. तर आता राहिला प्रश्न पार्टीच्या नावाचा, तर तो एक मोठा वाद आहे. अकाली दल आहे, शिवसेना 2-2 आहेत. तर त्याला तुम्ही काय म्हणाल?